आज आम्ही रामनगर येथे जालना नांदेड समृद्धी महामार्गाचा मोबदला मिळाला पाहिजे म्हणून घाटे साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं होतं। या शासनानं आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना आता आपण पाहतात सगळ्यांना या गाडीमध्ये घातलेलं आहे आणि गाडीमध्ये घेऊन आम्हाला आता बंदिस्त करून चाललेत। हा सगळ्या शेतकऱ्यावर अन्याय आहे आणि आम्ही हा अन्याय कदापि सहन करणार नाही। यापुढे या एकपेक्षाही जोर आंदोलन आम्ही या देवमूर्ती येथे करणार आहोत। शासनाने योग्य मोबदला दिलाच पाहिजे। जोपर्यंत योग्य मोबदला भेटत नाही तोपर्यंत हे आंदोलन कदापि थांबणार नाही। बळीराजा म्हटलं जातं, राजा उगाच म्हटलेलं नाही। तुम्ही एक लक्षात घ्या, जे कोणी निर्णय घ्यायला लागले तुमचे आमचे सेवक आहेत, तुम्ही देवाभाऊ असतील किंवा कलेक्टर असेल, त्यामुळं बळीराजा काय असतो हे येणाऱ्या काळात दाखवून देऊ। आता सांगून सांगून थकलो, आम्ही सगळे पत्ते उघड केले। आता आम्ही जे करू ते गनिमी काव्यानं करू, यांच्या म्हणजे झोपमोड आंदोलन करू। रात्रभर फोन वाजत राहतील कलेक्टर, SP, मंत्री संत्री मुख्यमंत्र्यांपर्यंत, झोपच येऊ देणार नाही। काय काय वाकडं करणार आहे आमचं तुम्ही?